जळगाव जिल्ह्यामध्ये तुषार तायडे या 19 वर्षाच्या तरुणाची हत्या करण्यात आली होती आणि त्या हत्येला राहुल सोनवणेला जबाबदार धरण्यात येतं। सर, राहुल सोनवणे या व्यक्तीवरती गुन्हा दाखल झालेला आहे। तुषार तायडे या 19 वर्षीय तरुणाच्या इंस्टाग्रामवर पोस्ट टाकली म्हणून हत्या केली आहे। राहुल सोनवणे आज फरार आहे आणि जळगाव जिल्ह्यातली ही घटना आहे। कालच मला SP साहेबांकडून माहिती मिळाली। मीच त्यांना फोन केला तर म्हटली घटना काय आहे, कारण मी गेले 5-7 दिवस बाहेरच आहे, जळगाववर गेलोच नाही। आणि त्यावेळेला मला कळालं की अशी कुठेतरी एका तरुणाची काहीतरी इंस्टाग्रामवर किंवा काहीतरी चॅटिंगवर त्याने काहीतरी चुकीचं बोलला का काय आणि म्हणून त्याची हत्या झालेली आहे। आता त्याचा तपास सगळं सुरू आहे, त्यात कोण आहे कोण नाही मला अजून माहीत नाही, पण त्यांनी सांगितलं मला 5 आरोपी अटक केलेले आहेत आणि एक आरोपी जो आहे हा फरार आहे। तो आरोपी फरार कधी मिळणार काय काय पोलीस सांगत नाहीयेत आणि पोलीस चौकशी सुरू आहे। आता मिळणार म्हणजे ते एकदम भविष्यकार नाही कोणी, मी पण आणि ते पोलीस पण। लोक पळून जातात, लांबवर जातात, मोबाईल बंद करतात, पण शेवटी त्याला सापडत म्हणजे असं कोणी पळून कायमचं जात नाही, एक ना एक दिवस सापडणार आहे। पोलीस अतिशय कसोशीने त्याची चौकशी करतायत, तपास करतायत। आमचे काही पथक पण बाहेर गेलेले तपासासाठी गेलेले आहेत। लवकरच जोही आरोपी असेल तो पकडला जाईल। राहुल सोनवणे हा प्रचंड दहशत करतोय असा एकनाथ खडसे यांनी आरोप केला आणि त्यांना भारतीय जनता पक्षाचे मोठे नेते म्हणजे अर्थात त्यांनी तुमचं नाव घेतलंय म्हणून तुमच्याशी त्यांना कुठे काही झालं म्हणजे इंडिया चायना उद्या, इंडिया पाकिस्तान उद्या, तरी पण गिरीश महाजन दिसतो त्यांना। त्यांचा विचार त्याचा दोष नाही आहे, त्यांच्या याचा दोष झालेला आहे सध्या, त्याच्यामुळे त्यांना उठता बसता मीच दिसतो। पण जळगाव जिल्ह्यामध्ये आमच्या पक्षाचा नाही, आमच्याशी काही संबंध नाही, हे घेणं देणं नाही। अरे त्याच्याबद्दल ते जर असं बोलत असतील तर मग त्याच्या डोक्याचा इलाज करावा लागेल। ज्या तरुणाचा खून झाला त्या तरुणाच्या घरी आम्ही गेलो होतो, प्रचंड दहशतीखाली ते तरुणाचं कुटुंबीय आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला पोलीस सहकार्य करत नाहीत, आम्हाला न्याय मिळेल की नाही याची शाश्वती नाही। नाही, असं होणार नाही। आपण बघा पोलिसाचे म्हणजे कसोशीने सारखी चौकशी करतायत, त्याच्यामध्ये कुणाला सोडलं जाईल का कोणाला माफ केलं जाईल का दुर्लक्ष केलं जाईल असं अजिबात होणार नाही। अगदी हा गुन्हा सिद्ध झालेला आहे मला वाटतं प्रथमदर्शनी, कोणी मारलं आहे काय मारलेलं आहे, आणि त्यामुळे जे जे दोषी आहेत त्यांना निश्चित शिक्षा मिळेल। कोणी घाबरण्याचं कारण नाही, ते जर दहशतवादी असेल त्यांनी पोलिसांना सांगावं, आम्ही त्यांना पोलीस प्रोटेक्शन देऊ। नगरपालिकेच्या निवडणुकीत राहुल सोनवणे हा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करताना दिसलाय आणि तो आज पोलिसांना सापडत नाही, याचा आम्ही काय अर्थ घ्यायचा? त्याचा आणि आमचा राजकीय काही संबंध सगळ्या जळगावला माहीत आहे। आम्ही यावेळेला त्यांना तिकीटसुद्धा दिलेलं नाही आहे, ते कुठे आमचे सदस्य नाही आहेत, काहीच नाही आहेत। आता कोणी काही आरोप करत असेल त्याला मग आता काही आमचं त्याच्यामध्ये काही दोष नाही, पण मला असं वाटतं की ते आमच्या पक्षाचे नाहीत, आमचा त्यांचा काही संबंध नाही आणि उगाच कोणीतरी अफवा पसरायच्या, आमचं नाव घ्यायचं, विशेष करून माझं नाव घ्यायचं। आता तुम्ही किती महत्त्व द्यायचं त्यांच्या आरोपाला हे तुम्हालाही माहीत आहे। त्यांचा आणि आमचा काही संबंध नाही, राहुल सोनवणेचा माझा कसल्याही प्रकारचा संबंध नाही, आमच्या पक्षाचाही संबंध नाही आणि माझं नाव कोणीही घेतलं म्हणून तुम्ही त्या प्रश्नाला किती महत्त्व द्याल असा थेट एकनाथ खडसेंचं नाव न घेता गिरीश महाजन या ठिकाणी बोलले राहू आणि तुषार तायडेला न्याय मिळवून देऊ। पाहत राहा LS मराठी।